हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण लटकन पाहणार आहोत. ब्लाऊजला लावण्यासाठी तुम्ही वर्कच्या ब्लाऊजवर हे लावू शकता. तर आपण सुरुवात करूयात. आपल्याला जी डिझाईन हवी आहे, ज्या शेपमध्ये हवी आहे, तर तसं तुम्ही वर्क कापडावर करून घ्या. तुम्हाला हे सेम डिझाईन आणि सेम साईजचे 4 वेळा करून घ्यायचं आहे वर्क. त्यानंतर हे आपल्याला कटरच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. आपल्या डिझाईन कट होणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे आपल्याला. तर आपण स्लोली ते साईडनं एक जो शेप आहे तो कट करून घेऊया. तुम्हाला आता मी सर्कलचं करून दाखवते. तर आपण असा पहिला रफ कट करून घेतला आहे. त्यानंतर व्यवस्थित तो कडेनं कट करून घेऊयात. तर डिझाईनवर आपलं कटर नाही गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपला सर्कल शेप आता कट करून अशा पद्धतीने झालेला आहे. तर आपण व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. तसं आपल्याला बाकीचं पण कट करून घ्यायचं. जर तुम्हाला डिझाईनवर जाण्याची भीती आहे, जर डिझाईन कट झाली तर वर्क निघून येईल, तर असं होऊ नये म्हणून तुम्ही एक ग्लूची लाईन त्याच्या कडेनं बॉर्डर करून घेऊ शकता. ती सुकल्यानंतर पूर्ण मग तुम्ही ते कट करायला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ते त्याच्या कडेनं सगळीकडे सगळ्या शेपला बॉर्डरला लावून घ्या. आपले 4 जे लटकनचे पॅचेस आहेत ते कट करून झालेत. त्या पहिल्यांदा आपण ते चिटकून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याला स्टिच करणार आहोत. अशा पद्धतीने चिटकवायचे आहेत आपल्याला. तर त्याच्या बॅक साईडला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. तर ग्लू मी अशा पद्धतीने लावते, पण थोडासा डिस्टन्स मी इथं सोडणार आहे. तर जितका सोडणार आहे तितका मी मार्क करून घेते आणि बाकीच्या सगळ्या एजला आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे. तो का सोडायचा आहे ते मी सांगते. तर आधी आपण इकडे ग्लू लावून घेऊयात आणि त्याच्यावरती आपण दुसरा जो पॅच आहे आपला, तर तो आपण चिटकवून घेऊयात. जशा पद्धतीने चिटकवला आहे. आता जी साईड आपण सोडलेली आहे, दुसऱ्या पण आपण पॅचला तसंच करून घेऊयात की थोडासा पार्ट ठेवून बाकीकडे लावून घेऊयात आणि तो दुसरा पॅच त्याच्यावर चिटकवून घेऊयात. आपले 2 रेडी झालेले आहेत. तर याची जी किनार आहे, जी एज आहे, त्याला आपण जरी थ्रेडनं पुन्हा स्टिच करून घेणार आहोत. तर आता इथं जे पार्ट आपण चिटकवलेला नाही आहे तो सोडला, त्याच्यामधून आपल्याला कॉटन आतमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून ते आपलं लटकन जे आहे ते थोडं फुगीर दिसेल. तर मी कॉटन याच्या आतमध्ये टाकते. थोडा करून टाकायचा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती तुम्हाला पाहिजे. त्यानंतर निडलच्या साह्याने आपण ते आतमध्ये टाकून घेणार आहोत. कॉटन अशा पद्धतीने आत टाकलं आहे. ते व्यवस्थित आत टाकून घेऊन असं पॅक करायचं आहे आपल्याला. तर असा व्यवस्थित पॅक केल्यानंतर खूप छान लूक येणार आहे लटकनला. तर आता इथूनच आपल्याला जी नॉट आपण लावणार आहोत ब्लाऊजला, ती पण इथून आतमध्ये टाकायची आहे. तर नॉटला आपण खाली गाठ मारून घेणार आणि त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. अशा पद्धतीने नॉट घेतली मी, त्याला गाठ मारून घेतली खाली आणि इथून आत टाकले. तर आपण इथं आता साध्या सुईनं, जरी थ्रेडनंच करायचं आहे, पण जरी थ्रेडमध्ये आपल्याला हे लॉक करून घ्यायचं आहे. सुईमध्ये जरी थ्रेड ओवायचा आहे तो आत्ता मी दाखवलेला एम्ब्रॉयडरीचा, आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे साध्या सुई दोऱ्यानं, साधे स्टिच मारून. तर आपण व्यवस्थित पॅक करून घेऊयात. तर अशा पद्धतीने सगळी जी किनार आहे, सगळी एज आहे, ती पण आपल्याला पॅक करून घ्यायची आहे साध्या सुई दोऱ्यानं, साध्या सुईनं जरीच्या दोऱ्यानं, म्हणजे आपल्याला सेम लूक येतो. जर तुम्ही सिल्वर लटकन करताय तर तुम्ही सिल्वर जरी थ्रेड यूज करू शकता, तो पण अवेलेबल आहे. तर आपलं लटकन तयार झालेलं आहे. तर याच्या खाली आपण असा गोंडा पण लावू शकतो. तर माझ्याकडे 2-3 कलरचा अवेलेबल आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असा लूक येतो तुमच्या ब्लाऊजला. अशा पद्धतीने आपण गोंडे वेगवेगळ्या कलरचे लावू शकतो, अवेलेबल आहेत. हा असं ग्रीनचा पॅक पण मी आणलेला आहे. आत्ता इथे येलो लावलेला आहे. दुसऱ्या लटकनला आपण ग्रीन लावूयात. ते पण आपण दोऱ्यानं स्टिच करून घ्यायचं आहे खाली. आणि अशा पद्धतीने फायनल लुक आपला रेडी झालेला आहे लटकनचा. तर तुम्हाला लटकन कसे वाटले आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये अजून काही हवं असेल तर नक्की सांगा. थँक्यू.